महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक रक्तदान दिनानिमित्त मनसेचे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी वीरा देसाई येथील कंट्री क्लब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी संदेश देसाई यांनी महाराष्ट्र न्यूज 9ला आपली प्रतिक्रिया देताना वर्सोवा विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी फक्त बदलले आहेत, पण मतदारसंघाची परिस्थिती मात्र तीच आहे असे ते म्हणाले। पाहूया काय म्हणाले संदेश देसाई। आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनानिमित्त आपण इथे वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहयोगाने आपण रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। आमचे नेते ज्यांनी आम्हाला या मुंबईमध्ये आमच्या अंधेरीमध्ये चालायला शिकवलं, इथे नेतृत्व दिलं, दोन वेळा आम्हाला निवडणुकीत लढायला दिलं, ते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्स्फूर्तपणे आमचे कार्यकर्ते आज रक्तदान करत आहेत आणि संध्याकाळपर्यंत आम्ही आमचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू। सर, किती रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील आणि त्यासोबत जे रक्तपेढी आहे ते कशा प्रकारे सहयोग आहे? आज आम्ही जे मांडकी हॉस्पिटल किंवा कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। आमचं जे टार्गेट आहे ते एक 150 ते 200 रक्तदात्यांनी करावं असं आमचं टार्गेट आहे। सर, आपण वर्सोवा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात। वर्सोवा विधानसभेमध्ये आमदार बदलले, परंतु वर्सोवा विधानसभेची परिस्थिती बदललेली आहे असं दिसतं का? नाही, नेतृत्व बदल झाला आहे परंतु परिस्थिती बदललेली नाही आहे। आपण पहिल्या पावसानेच वर्सोव्याला एवढा मोठा फटका दिला, पूर्ण लिंक रोडपासून सर्वकडे पाणी साचलं होतं, गटारं पण तुंबली होती, रोज पाण्याच्या पाईपलाईन फुटत आहेत। हॉकर्स आहे ना, मागच्या 10 वर्षात नव्हते त्यापेक्षा जास्त हॉकर्स यावेळेला वाढलेले आहेत। आपण लोखंडाला बॅकरोडपासून ते लिंक रोडपासून प्रत्येक एरियामध्ये हॉकर्सची संख्या वाढली आहे, इल्लिगल बांधकामं वाढली आहेत। नेतृत्व बदल झाला आहे परंतु जी शिस्त आली पाहिजे ती शिस्त आलेली नाही। कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करते, वॉर्ड ऑफिसरांना भेटून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटतोय आणि आपण तक्रारी करतोय, परंतु आजही आपण बघितलं की प्रत्येक रोडवर हातगाड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा विधानसभेमध्ये कशा प्रकारे तयारी? आमचे दरवेळी दर महिन्याला उपक्रम सुरू असतात। येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी पुनर्गौरव सोहळा आहे, रक्तदान शिबिर आज आयोजित केलं आहे, त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणात छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। पावसाळ्यामध्ये नागरिकांना छत्री वाटप ठेवलं आहे, त्यानंतर वृक्षारोपण मोहीम घेतलेली आहे। हे सर्व निवडणुकीमध्ये लोक सहभाग घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार। आजच्या दिवशी रक्तदात्यांना कशा प्रकारे आवाहन कराल, कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि आजच्या दिवशी तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेत? आव्हान एकच करतो की आपण जेव्हा रक्तदान करायला जातो तेव्हा जेव्हा ते टेस्ट करतात तेव्हा असं कळतं की आपण रक्तदान करायला आपण करू शकत नाही, कारण आपण कुठेतरी आपल्याला कावीळ झालेली असते किंवा कुठल्या तरी अँटीबायोटिक्स घेतलेलं असतं किंवा इतर काही व्याधी असतात। रक्तदान करणारा व्यक्ती हा सुदृढ असला पाहिजे आणि प्रत्येक 6 महिन्यांनी किंवा 5-6 महिन्यांनी रक्तदान केलं पाहिजे, समाजाची गरज आहे। मी आत्ताच बाहेर गेलो तेव्हा मला आता एक फोन आला की आम्हाला एक निगेटिव्ह रेअर रक्त आणि ते रक्तगट आम्हाला कुठूनही आज जर तुमचं शिबिर आहे ते उपलब्ध करून द्या। म्हणजे समाजामध्ये याची जागरूकता होणं खूप आवश्यक आहे।